नमस्कार, मी आकाश जाधव. न्यू इंडियाची जी नवीन जाहिरात आलेली आहे, ज्यामध्ये 170 एओच्या जागा आहेत, त्याच्याबद्दलचा आपला हा व्हिडिओ असणार आहे. तुम्ही म्हणाल सर, ह्या आधी आम्ही ह्या टाईपचे व्हिडिओ पाहिलेले आहेत, पण निश्चित मी तुम्हाला गॅरंटी देतो की ह्यामध्ये असा कॉन्टेंट असेल जो आधीच्या बऱ्यापैकी व्हिडिओमध्ये जो तो कव्हर नसेल. तर त्यामुळं व्हिडिओ पहिल्यापासून, जरी आधी कोणते व्हिडिओ पाहिले असतील तरी पण हा सुद्धा पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, सो दॅट तुमचे जेवढे डाऊट आहेत तेवढे क्लिअर होतील. राहिलेले डाऊट तुम्ही कमेंटमध्ये टाका, सो दॅट नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओमध्ये ते सुद्धा डाऊट जे ते आपल्याला घेता येतील. आपण स्टार्ट करूया आपल्या आजच्या आपल्या न्यू इंडिया एओच्या व्हिडिओसाठी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मधून मी तुम्हाला ह्या ॲडव्हर्टिजमेंटबद्दल सांगत होतो, आपल्या टेलिग्रामच्या माध्यमातून, आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, सो दॅट विद्यार्थी थोडंसं अलर्ट व्हावं आणि खूप कमी वेळ तुम्हाला सध्याला मिळाला एक्झामसाठी. तर जे विद्यार्थी पहिल्यापासून तयार आहेत किंवा आताच्या एक्झाम सीझनला सध्याला टार्गेट करत आहेत, IBPSच्या अपकमिंग एक्झामला टार्गेट करत आहेत आणि एक्झामचा क्लॅश आलेला आहे, त्याचे फायदे तोटे काय आहेत, हा सगळा पार्ट आपल्याला ह्या व्हिडिओच्या निमित्तानं जे ते पाहायचं आहे. तर चला आपण स्टार्ट करूयात. स्टार्ट करत असताना नेहमीप्रमाणे मला दोन माहिती जी आहेत ते सांगायची आहेत. पहिल्यांदा एक आहे आपली ऑनलाईन जी बॅच आहे, बँकिंगची ऑनलाईन बॅच, ही स्टार्ट झालेली आहे 29 ऑगस्टला संकल्प 247 ॲपवर. आणि ऑफलाईनची जी बॅच आहे ही 26 ऑगस्टला स्टार्ट झालेली आहे. अजून दोघांमध्ये सुद्धा आपलं बेसिक चालू आहे. पहिले 2 वीक बेसिक झालं की त्यानंतर आपला सिलेबस जो आहे तो फुल फ्लेजेड एकदम डिटेलमध्ये स्टार्ट होऊन जातो. आता व्हिडिओ 2 टप्प्यामध्ये असेल. आपला पहिल्या टप्प्यामध्ये मी नोटिफिकेशन देतो आणि त्यासाठी बऱ्यापैकी वेळ झाला आहे, कारण की माझ्याकडे घरी सध्याला स्टुडिओ अवेलेबल नाही आहे. क्लासवरच येऊन ह्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या करावं लागतात. त्यामुळं पुढचे 8-10 दिवस जेव्हापर्यंत गणपती आणि महालक्ष्म्यांचं संपत नाही, गौरी पूजनाचं, तर तेव्हापर्यंत थोडासा ज्येष्ठ गौरी पूजनाचं, तर तेव्हापर्यंत मला थोडासा क्लास होऊन घेत असल्यामुळं मला अपडेट घेण्यासाठी थोडासा वेळ लागेल. तर बघा, ही आपली जाहिरात आहे. याच्याबद्दल पहिल्यांदा मी 1 बाय 1 जे मुद्दे आहेत ते सांगतो. न्यू इंडिया इन्शुरन्स भारतातली सगळ्यात मोठी GIC, यांना इन्शुरन्समधलं SBI म्हणतात. इन्शुरन्समधलं SBI म्हणतात आणि मोठं युनिट आहे. RBIनं पाठीमागे जे आपल्या इकॉनॉमीसाठी ज्या बेसिक संस्थांची काही निवड होती, तर त्यामध्ये ह्या संस्थेचं नाव जे ते क्रमानं घेतलं जातं. टोटल अकाउंटसाठी 50 आणि जनरलिस्टसाठी 120 अशा 170 जागा ह्यामधून आहेत. त्यानंतर ह्या 2पैकी एक तर एखादा मुलगा अकाउंट्सला आणि जनरल दोघांकडे इलिजिबल असेल तरी त्यांना एकाच पोस्टला अप्लाय करायचं आहे. अजून यातला बऱ्यापैकी महत्त्वाचा पार्ट मी नोट करून ठेवलेला आहे. तुमची प्री एक्झाम जी आहे ॲप्लिकेशन 10 ते 29 सप्टेंबरपर्यंत आहे. प्री एक्झाम 13 ऑक्टोबरला आहे आणि मेन्स एक्झाम 17 नोव्हेंबरला आहे. ह्यांची जॉईनिंगसुद्धा मी असं ऐकलेलं आहे जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत, म्हणजे लगेच डिसेंबरमध्ये यांचं इंटरव्ह्यू आणि फेब्रुवारीच्या आसपास सगळ्यांची जॉईनिंग. तर पुढच्या 4-5 महिन्यामध्ये ॲड काढणे, एक्झाम फॉर्म भरून घेणे, प्री मेन्स इंटरव्ह्यू आणि त्यानंतर जॉईनिंग, ह्या सगळ्या गोष्टी लगोलग आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यू इंडिया हेडक्वार्टर्ड आहे मुंबईमध्ये. त्यामुळे तुम्हाला एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे की तुमच्या हेडक्वार्टरच्या पोस्टिंग असतील किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील, महाराष्ट्रामध्ये पोस्टिंगचे चान्सेस तुमचे जिथे वाढतात बघा. त्यानंतर समजा तुम्ही जिथं कुठं तुम्ही सिलेक्ट होत आहेत त्या ठिकाणी पहिल्या ठिकाणचा तुमचा मिनिमम स्टे असणार आहे 5 वर्षाचा. आणि जर का तुम्ही स्पेशलिस्टमध्ये लागले तर स्पेशलिस्टचा मिनिमम ॲज अ स्पेशलिस्ट म्हणून तुम्हाला अकाउंट्समध्ये लागले तर अकाउंट्समध्ये तुम्हाला कमीत कमी 10 वर्ष काढायची आहेत. काही बँकांमध्ये, काही इन्शुरन्स कंपन्यामध्ये SOला जनरलिस्टमध्ये कन्वर्ट करतात. तर अशा वेळेला मिनिमम 10 वर्ष ते शक्य नाही. 10 वर्षाची सर्व्हिस ॲज अ स्पेशलिस्टमध्ये झाली तर नंतर तुम्ही जनरलिस्टमध्ये येऊ शकतात. हा सुद्धा पार्ट त्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे. प्रोबेशन जो आहे तो त्यांचा प्रोबेशन 1 वर्षाचा आहे, जो ते त्यांच्या हिशेबानं वाढवू पण शकतात. त्यानंतर या प्रोबेशनच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना नॉन लाईफ लायसन्शिएटची एक्झाम पास होणं आवश्यक आहे. लगेच मी हे माहिती घेतल्या मागच्या वर्षीच्या बॅचमध्ये जे मुलं पास झाले होते त्यांना एकदा विचारलं फोन करून की हे काय असतं, तुम्ही पास झालेत का? सर, ती एक्झाम सहजासहजी पास होते, थोडा बहुत अभ्यासावर. तुम्ही पास झालेत का? हो, आम्ही पास झालेलो आहे. दुसरं त्यांना हे विचारलं की सध्या कन्फर्मेशनच्या आधी ते कंपल्सरी असतं का? तर हो, तुम्हाला कन्फर्मेशनच्या आधी ती कंपल्सरी पास करावं लागते आणि सगळेजण पास होतात. बॉन्ड कितीचा आहे बघा. सगळ्यात महत्त्वाचं तुमचा बॉन्ड 4 वर्षाचा आहे. ऐका नीट, हे मला माहीत नाही की किती लोकांनी याला कसं इंटरप्रेट केलं. त्यानंतर समजा तुम्ही 4 वर्षाच्या मध्ये सोडतायत तर तुम्हाला जास्तीत जास्त 1 वर्षाची ग्रॉस सॅलरी तुम्हाला द्यावी लागेल. जास्तीत जास्त 1 वर्षाची आहे. हे बघा, समजा तुम्ही 1 वर्षाने सोडलं तर तुम्ही 25% सर्व्हिस केली, तुम्हाला 1 वर्षाच्या 75% पैसे भरावे लागतील, म्हणजे 9 महिन्याचे. समजा तुम्ही 2 वर्षांनी सोडलं, 4 पैकी 2 वर्षांनी सोडलं तर 50% सोडलं, तुम्हाला 6 महिन्याचा पगार द्यावा लागेल. तुम्ही 3 वर्षांनी सोडलं तर 75% ड्युटी केले, राहिलेले 25% म्हणजे 3 महिन्याचे पैसे भरा. आणि जर का तुम्ही 4 वर्षांनी सोडलं तर तुम्हाला काहीच पैसे भरायची गरज नाही, 0% करायचं आहे. तर अशा पद्धतीनं
ह्याचा अर्थ येतोय. कारण की त्यांनी सांगितलेलं आहे की जेवढं तुम्ही सर्व्हिस केली तेवढी हा 1 इयर ग्रॉस सॅलरी प्रपोर्शनेटली रेड्युस्ड होणार आहे. आणि साधा विचार करा, 12 आता 88,000 दिसतं आहे. डिसेंबर जानेवारीच्या आसपास त्यांचं जे ना पुढचं इन्क्रीमेंट लागणार आहे. आपलं जसं बँकांमध्ये बायपॅट्रेट ॲग्रीमेंट होतं तसं होणार आहे. आणि त्याच्यानंतर तो पगार 80च्या आसपास बेसिक जाणार आहे. जर 80,000च्या आसपास बेसिक गेला, 20% DA पकडला, 96,000, 5,000च्या आसपास बाकी 5 नाही सॉरी ह्या 96पर्यंत गेलं तर हा पगार 1,10,21पर्यंत जातो. 1,10,21 म्हणजे 13-14 लाखाच्या आसपास पगार जातो. हा जॉब तुम्ही का सोडाल? ह्याच्यापेक्षा काहीतरी मोठं 13-14 लाखाच्या वरचं काहीतरी मोठं मिळतं म्हणून तुम्ही सोडाल. तर जर का तेवढा तुम्ही वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षांनी सोडतायत तर सोडत असलेली अमाऊंट ज्या गोष्टीसाठी सोडतायत त्या गोष्टीसाठी ही नेग्लिजिबल असणार आहे. त्यामुळं बॉन्ड ह्या गोष्टीवर कसलंच लक्ष तुम्ही देऊ नका. थोडं पुढे तुम्ही जर बघितलं तर पगार त्यांनी 88,000 सांगितलेला आहे. पण पुन्हा एकदा ह्याच्यामध्ये जे आहे यांचं पुढचं ॲग्रीमेंट जे आहे ते डिसेंबर जानेवारीच्या आसपास लागणार आहे. त्यावेळेला त्यांचं बेसिक 80,000च्या आसपास होऊ शकतं. आणि त्याच्यावर सगळं बघितलं तर 1,10च्या आसपास त्यांचं टोटल जाईल. कारण की 88,000 आहे. अशी 20-25%ची 25%च्या आसपास ग्रोथ जी आहे ती कोणतीही बँक किंवा कोणती इन्शुरन्स कंपनी देत असते. त्यातल्या इथं प्रॉफिट मेकिंग आहे ही सगळ्यात मोठी आहे. त्यामुळं 1,10च्या आसपास वगैरे 13 लाखाच्या आसपास पॅकेज असेल आणि ते मुंबईसारख्या ठिकाणी असणार आहे. पुढे एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहेत ते जनरलसाठी एनी ग्रॅज्युएट त्यामध्ये मुक्त विद्यापीठाचा पण चालेल आणि 60% पाहिजेत. हे 60% ॲग्रिगेट पाहिजेत आणि 55% असतील SC ST फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांना. स्पेशलिस्ट रोलसाठी व्यवस्थित ऐकून घ्या. स्पेशलिस्टसाठी जो अकाउंट्समधला स्पेशलिस्ट आहे मागच्या वेळेला आय गेस MCOM नव्हतं बरं का. त्यामुळं अकाउंटवाल्यांचा कट ऑफ खूप कमी लागला होता. मी कट ऑफबद्दल पण बोलणार आहे. बघा त्यांना काय पाहिजे, एक तर CA पाहिजे किंवा CMA पाहिजे किंवा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन आणि त्यासोबत CA आणि याच्यासोबत ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे. म्हणजे CA आणि CMA चालतं किंवा MBA फायनान्स चालेल, PGDM फायनान्स चालेल किंवा MCOM सुद्धा चालेल. MCOMमध्ये 60%. तर त्यामुळं तुम्हाला ह्याच्यातला मॅक्सिमम वर्ग जो तो माझा अंदाज CA किंवा CMAचा कमी असेल पण कम्पॅरेटिव्हली MBA फायनान्स किंवा MCOMचं जास्त असेल. मला असं वाटतं CA विद्यार्थ्यांनी सुद्धा ट्राय करायला हरकत नाही. पाठीमागे आत्ता 2 महिन्याआधी CNचा निकाल लागला होता. तर त्याच्यानंतर CNचा जो पगार आहे तो पगार ऐकून माझ्या पायाखालची वाळू सरकली होती. आणि तो पगार छोट्या शहरांमध्ये किंवा Tier 2 Tier 3 सिटीजमधला Tier 3 सिटीजमधला तो पगार मी असं ऐकलं, मे बी ती माहिती चुकीची असू शकते पण 6-7.5 लाखापासून तो पगार 9 लाखाच्या आत होता, जो की मला खूप कमी वाटला. आणि अशा ठिकाणचा त्यातल्या ती प्रायव्हेट नोकरी, ही गव्हर्नमेंट नोकरी आहे. तर त्यामुळं हा पगार मला कम्पॅरेटिव्हली खूप चांगला वाटतो. सध्याचाही पगार तुम्ही 88-90 जरी पकडला तर 12,960 हा पगार 10.5 म्हणजे 10,80,000 किंवा 11 लाखाच्या आसपास चाललेला आहे. तर त्यामुळं हा पगारही चांगला, तर त्यांनी करायला हरकत नाही. नाही केलं तरी MBA फायनान्स, PGDM फायनान्स आणि MCOM हे विद्यार्थी अप्लाय करणार आहेतच. सर माझं MCOM झालेलं आहे आणि मी दोन्हीकडे एलिजिबल आहेत, मी दोन्हीकडून कुठे अप्लाय करू? मी तुला ते सांगण्यापेक्षा मी तुला मागचा कट ऑफ सांगतो. 2 पैकी एकाच ठिकाणी अप्लाय करता येतं. तर मागच्या वर्षाचा कट ऑफ बघ कसा होता. तर मागच्या वेळेचा जनरलचा जो कट ऑफ होता तो अनरिझर्वडचा 100 पैकी 81 होता, कारण पेपर खूपच सोपा असतो. आणि अकाउंट्सचा कट ऑफ 81च्या एक्झॅक्ट उलट 18 होता. इकडं 8-1 होता, इकडे 1-8 होता. पण शक्यता त्यावेळेस MCOM वाले विद्यार्थी त्याच्यामध्ये अलाउड नसावेत असं मला वाटतं, किंवा MBA फायनान्स नसावं. हे टिपिकली आता मला जुनी ॲड पाहावं लागेल त्यासाठी काय होतं. पण निश्चितच पण यावर्षी आपण हा कट ऑफ येऊ देणार नाही. आपण ढोल बजा बजा के सांगेंगे. तर अशा हिशोबानं काही स्पेसिफिक व्हिडिओ माझ्या पाहण्यात जास्त आले, त्यामुळं ह्याच्यामध्ये मराठी हिंदी ह्या दोन्ही गोष्टी जे आहेत ते मिक्स होत आहेत. पण आपण पोरांना जे ते सांगूयात आणि सांगून आपल्या विद्यार्थ्यांचे जे फॉर्म्स आहेत ते फॉर्म पोरांची वाढवून टाकूयात. तर हे असं थोडंसं पुढे या. सेक्शनल कट ऑफ दिलेलं आहे. ओव्हरऑल कट ऑफबद्दल मी थोड्या वेळात बोलतो तुम्हाला. थोडंसं पुढे मिनिमम 21 आणि मॅक्सिमम जे ते एज लिमिट 30 आहे. 1 सप्टेंबरच्या हिशोबानं पाहिजे आहे. मी स्थानिक लोकाधिकार समिती आहे त्यांच्याकडे एक लेटर दिलं होतं ड्राफ्ट करून की एज लिमिटचा पार्ट जो तो कमीत कमी 1 एप्रिल किंवा 1 जानेवारीपासून द्या म्हणून. पण मला असं वाटतं ते लेटर एक तर पोचलं नसावं किंवा पोचलं असेल पण त्याच्यावर कारवाई झाली नसावी. 1 सप्टेंबर होतं. माझी अपेक्षा होती की कमीत कमी 1 एप्रिल किंवा 1 जानेवारी करतील म्हणून. आणि ते तसं लेटर जे आहेत ते मी जे लोक ओळखीचे आहेत माझे न्यू इंडियामध्ये मी त्यांना दिलं होतं. आणि मागे 2016, 17, 18मध्ये संकल्प एज्युकेशनच्या माध्यमातून जे न्यू इंडियाचं
हेडक्वार्टर्ड आहे चर्चगेटला. तिथे आपण विद्यार्थ्यांचे ट्रेनिंग त्यांच्या हेडक्वार्टरमध्येच वरच्या मजल्यावर जिथे कॅन्टीन आहे त्या ठिकाणी आपण तिथे ट्रेनिंगही घेतलं होतं विद्यार्थ्यांचं असिस्टंटचं नियोचं. त्यानिमित्ताने भरपूर तिथले ऑफिसर्स असतील, ऑफिस बेरर्स असतील, ह्या लोकांच्या ओळखी झालेल्या आहेत आणि त्याही लोकांना सांगितलं पण समहाऊ इफेक्ट पडला नाही. तर ते 1 सप्टेंबरच आहे, आता तेच पकडून तुम्हाला चालावं लागेल. SC कॅटेगरी 3 वर्ष जास्त आणि सॉरी SC कॅटेगरी 5 वर्ष जास्त, SC ST OBC 3 वर्ष जास्त, ह्या पद्धतीने आहे बघा. थोडं अजून पुढे या. PWD कॅन्डिडेटला स्क्राईब अलाउड आहे, पण स्क्राईब जो आहे तो 1 स्टेप बिलोचा पाहिजे आणि त्याबद्दलचे नियम बऱ्यापैकी खूप जास्त स्ट्रिक्ट सध्याला केलेले आहेत. आणि स्पेशलिस्ट कॅटेगरीमध्ये जर तुम्ही स्क्राईब म्हणून जात आहेत तर स्पेशलिस्टमध्ये जात असताना तुम्हाला त्या स्पेसिफिक जर तुम्ही MCOMवाल्या स्ट्रीममधून अप्लाय करतायत तर तुम्हाला कॉमर्सचा व्यक्ती ॲज अ स्क्राईब म्हणून सोबत नेता येणार नाही. सिलेक्शन प्रोसेस जे आहेत ते प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू अशा पद्धतीने. प्री आपली नेहमीची 35-35-30 पॅटर्नमध्ये असेल. एक्झामची डिफिकल्टी लेवल मागच्या वर्षी जी आहेत ते मॉडरेटही नव्हती, इझी होती. आता तुम्ही साधा विचार करा, 100पैकी 81चा कट ऑफ लागतोय म्हणजे पेपर किती सोपा असेल. 81चा कट ऑफ लागतोय म्हणजे पोरांनी 85-90 अटेम्प्ट केले असतील. जर PO प्रीमध्ये तुमचं बघा IBPS PO प्री होतं का 90 अटेम्प्ट नाही होत. ते परीक्षा खूप सोपी असते प्री एक्झाम, त्यामुळे इथं स्पीड मॅटर करते. तुम्ही जसं बघितलं RBI असिस्टंटच्या एक्झाममध्ये वगैरे तुम्ही पाहिलं RBI असिस्टंट प्रीच्या वगैरे एक्झाममध्ये तर जसा कट ऑफ लागतो त्याच हिशोबानं 100पैकी 81चा कट ऑफ मागच्या वेळेस जो तो लागला होता. मेन एक्झाम जी आहे ती मेन एक्झाम जनरलिस्टसाठी 50-50 मार्काचे 4 सेक्शन्स आहेत आणि 40-40 मिनिटाचा वेळ आहे. फक्त GAचा वेळ 30 मिनिटाचा आहे. अशा पद्धतीने 120 आहे, 150 मिनिटाचा 2.5 तासाचा पेपर आहे. पेपरची डिफिकल्टी लेवल इथे मॉडरेट असते बरं का, डिफिकल्टही नाही, मॉडरेट. पेपर ग्रामीण बँक PO मेन्सपेक्षा पण सोपा असतो. सर हे तुम्ही कसं सिद्ध करता? म्हणजे बऱ्यापैकी तेवढाच असतो असं मी सिद्ध करेन, पण तुम्ही जर बघितलं आहे बघा कॅटेगरीज कट ऑफ आउट ऑफ 200पैकी जो इंटरव्ह्यूसाठीचा कट ऑफ होता तो जनरलिस्टचा होता बघा. 200पैकी कट ऑफ होता 103. तुम्हीच बघा ना, तुमच्या ग्रामीण बँकेचा कट ऑफ हा 200पैकी 85, 90, 95च्या आसपास असतो. हा 103 होता. 103चा कट ऑफ होता. सर स्पेशलिस्टमध्ये अकाउंटचा कट ऑफ पण सांगा ना. तर अकाउंटचा कट ऑफ मुलांनो 103 होता जनरलिस्टचा आणि 74 होता अकाउंटन्सीचा कट ऑफ, 74 फक्त. हा फरक पडतो म्हणून तुम्हाला सांगितलं. सेक्शनल कट ऑफचे जे ते मार्क्ससुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर थोडा अजून इकडे या. स्पेशलिस्टमध्ये जसं जनरलिस्टला 50-50 विषय 4 सेक्शन आहेत, इकडे स्पेशलिस्टमध्ये 40-40चे 5 आहेत. 5वा विषय कोणता ॲड आहे? त्यांची स्पेशलिस्टची स्ट्रीम. आता जे विद्यार्थी अभ्यास करतात बघा आपल्या डिस्कॉम, ट्रान्सकॉम, जेनकोसाठी अकाउंटसाठी समीर सरांची यांच्याकडे बॅच आहे. मला असं वाटतं त्याच्यामध्ये काही ॲडेड टॉपिक्स आहेत. तर ॲडेड टॉपिक आणि त्या सगळ्या गोष्टी तो प्लस त्यामध्ये ॲडेड टॉपिक हा एवढा पार्ट तुम्हाला त्यासाठी सफिशियंट होऊन जाईल. तर हे सगळं असणार आहे. त्यासाठी सुद्धा मेन्सला सेक्शनल टाईम आहे. 25% नेगेटिव्ह मार्किंग सेक्शनल कट ऑफसुद्धा ह्या एक्झामसाठी जे असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यासोबत एक डिस्क्रिप्टिव्ह पण असणार आहे. पण डिस्क्रिप्टिव्ह हे फक्त क्वालिफाईंग असणार आहे. 30 मिनिट आणि 30 मार्क. त्या 30पैकी 15 मार्क तुम्हाला घ्यायचं आहेत आणि ते झालं की तुम्ही क्वालिफाय होऊन जाता. थोडं अजून पुढे या. निगेटिव्ह मार्किंग सांगितलं. इंटरव्ह्यूमध्ये रिटर्नचा वेटेज 75% आणि इंटरव्ह्यूचा वेटेज 25%. अशा हिशोबानं फायनल सिलेक्शन होणार आहे. एक्झाम IBPS घेते ऑब्व्हियसली. कोणकोणते लिस्ट ऑफ डॉक्युमेंट आहेत ते. ॲप्लिकेशनची फीस 850 आहे एनी कॅन्डिडेटसाठी आणि SC STसाठी 100 रुपये आहे. ही फीस जेव्हापासून मी राज्य शासनाच्या परीक्षांची फीस पाहतो ना तेव्हापासून मला कमी वाटायला लागलेली आहे. जास्तच आहे पण तरी मला ती कमी वाटायला लागली. महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मुंबई मेट्रोपॉलिटन. मुद्दामून देताना मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन देतात आणि देताना एक सेंटर देतात पवईचा. उगाच म्हणायला जास्त लावतात. नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी हे असेल. आणि मेन्स एक्झाम सेंटर जे आहेत ते मुंबई, ठाणे, नवी म्हणजे मुंबई आणि पुणे हे 2 सेंटर जे आहेत ते मेन्सचे असणार आहेत. असो बाकी महाराष्ट्राशिवाय फक्त गुजरात नाही आहेत. आंध्रामध्ये 2 सेंटर आहेत. गुजरातमध्ये एकच आहे कारण की अहमदाबाद, गांधीनगर बाजूबाजूलाच आहे. त्यानंतर महाराष्ट्रात 2 सेंटर आणि UPमध्ये 2 सेंटर. बाकी सगळ्यांना मेन्सचं एकच सेंटर असणार आहे. ॲप्लिकेशनची प्रोसेस त्याबद्दल सगळी माहिती जी ते दिलेली आहे. आता इथून पुढे आपण पुढे इकडे येऊ. यामध्ये जनरल इन्फॉर्मेशन बघा की एक्झाम एकापेक्षा जास्त सेशनमध्ये झाली तर नॉर्मलायझेशन जे ते अप्लाय होणार आहे. एवढाच. बाकी खाली वेगवेगळे तुमचे सर्टिफिकेटचे फॉर्मॅट, EWS, बाकी सगळे डॉक्युमेंट अमकं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आता वर्ष तुमचं संपत आलं तर तुम्ही व्यवस्थित करून ठेवल्या असतीलच. थोड्याशा महत्त्वाच्या गोष्टीवर आपण आता डिस्कस करूयात. या इकडं. सर कॅन वी अप्लाय फॉर बोथ द पोस्ट? आन्सर इज नो. चान्सेस ऑफ NISLची प्रायव्हेटायझेशन सध्याला तरी 0%.
रिझन काय, सगळ्यात महत्त्वाचं दिलेल्या 4 कंपन्या सगळ्यात मोठी कंपनी आहे. राहिलेल्या 3 कंपन्यांचं न्यू इंडियामध्ये मर्जरचं काम चालू आहे. मर्जरबद्दल विचार करतायत, नाही तर राहिलेल्या 3चं प्रायव्हेटायझेशन करतील. पण ही बिंग SII, मला एक ऐकलं होतं मी पेपरमध्ये पण असं होतं, सिस्टेमॅटिकली समथिंग इन्स्टिट्यूशन, इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशन, SII त्याच्या कॅटेगरीमध्ये येणे असेल. त्यामुळं त्याचे प्रायव्हेटायझेशनचे दूरपर्यंत तरी सध्याला चान्सेस नाही आहेत. दुसरं म्हणजे प्रॉफिट मेकिंग आहे, मोठी PSU आहे, तर त्यामुळं चान्सेस जे त्याचे ते नाही आहेत. सर कॅन वी स्विच स्पेशलिस्ट टू जनरलिस्ट? सर मी अकाउंट्समध्ये झालो तर नंतर मला जनरलिस्टमध्ये शिफ्ट होता येईल का? तर हो, पण त्यासाठी 10 वर्ष कमीत कमी स्पेशलिस्टमध्ये तुम्हाला काम जे ते करावं लागेल. सर इज इट डिफिकल्ट टू पास नॉन लाईफ लायसन्शिएट एक्झाम ड्युरिंग प्रोफेशन? आन्सर इज नो. कारण की जेही मुलं मागच्या बॅचमध्ये झाले होते, मागच्या 23 नाही त्याच्या आधीच्या बॅचमध्ये, ते मुलं सहजासहजी पास झाले आहेत. कंडिशन ऑफ बॉन्ड खूप सोपी आहे, तुम्हाला अवघड वाटते. 4 वर्षाचा बॉन्ड आहे. 4 वर्षापैकी 1 वर्ष केलं तर जेवढी 1 वर्षाचा पगार आहे तर 25% सर्व्हिस केली 75% द्यायचं, 50% सर्व्हिस केली राहिलेलं 50% द्यायचं, 75% सर्व्हिस केली तर 25% पैसे द्यायचे, आणि 100% सर्व्हिस केली तर 0% पैसे द्यायचे नंतर. त्यामुळं त्याचा प्रॉब्लेमच नाही आहे. सर मी अकाउंट आणि जनरलिस्ट दोन्हीकडे इलिजिबल, तुम्ही कुठं अप्लाय करू? ऑब्व्हियसली अकाउंटला करायचं. डिस्क्रिप्टिव्ह जे ते क्वालिफाईंग आहे, टेन्शन घेऊ नका. लहानपणी जो आपण पेपरचा फॉर्मॅट वाचून ठेवायचो किंवा पाठ करून जायचो, पत्रास कारण की मी विनंती अर्ज करतो की माझे नाव XYZ हे असून एवढा अर्धा मंथळा पाठ केले की तेवढ्यात तुमची क्वालिफाईंग एक्झाम जी आहे डिस्क्रिप्टिव्ह ते सहज निघतात. तसे तो माणूस चेक करत नाही, सिस्टम चेक करत आहे. पुढे सर प्रीचे डेट क्रॅश होती आहे IBPS क्लर्क मेन्ससोबत, आणि मेन्सची डेट क्रॅश होती आहे IRDAच्या प्रीसोबत. अरे हाच तर चान्स आहे. तुम्ही साधा विचार करा, जेही मुलं IBPS क्लर्क मेन्स पास होणार आहेत याच्यामध्ये ना खूप लोकांची एक्झाम हातातून जाणार आहे. तर अशा वेळेला चांगला चान्स जो आहे तो तुमचा बनतोय, बाकी लोकांचा बनतोय. जे लोक IBPS क्लर्कची मेन्स पास होणार नाहीत अशा लोकांना काय बिचारांना काही चान्सच नाही. बरं दुसरं, सगळ्याच्या सगळे IBPS क्लर्कची प्री पास होणार आहेत का? पण आज कमेंटमध्ये सांगत असताना असं बोलतात की आपण तर IBPS क्लर्कची प्री पास होणार आहे, अशा हिशोबाने मुलं सांगतात. पण तसं नसतं. ते चांगली संधी तुमच्या हातामध्ये, बाकी लोकांना लागू द्या त्यांच्या कामाला IBPS आणि IBPS क्लर्क. पण एक लक्षात घ्या, ह्या दोन्ही एक्झाम जरी एका दिवशी असल्या त्या वेगवेगळ्या वेळेला होतील. थोडा विश्वास माझ्यात पण ठेवा. याही एक्झाम एका दिवशी जरी असल्या मेन्सच्या, त्याही वेगवेगळ्या वेळेला होतील. कारण की IBPSच्या कोणतेही एक्झाम सेम शिफ्टमध्ये येण्याचे चान्सेस हे 0.% ते वेगवेगळ्या शिफ्टमध्ये. त्यामुळे मी आधी एक व्हिडिओ बनवून टाकला होता की प्रीचे जे एक्झाम सेंटर्स आहेत ते असेच ठेवा जिथं तुमचं IBPS क्लर्क मेन्सचं सेंटर तुम्ही टाकलेलं आहे फॉर्म भरत असताना. मेन्सच्या वेळेत मला वाटत नाही की आपला चॅनल पाहणारा जो क्राऊड आहे तो IRDAवाला तेवढा जास्त क्राऊड मला त्यातल्या त्यात वाटत नाही. पण अप्लाय केला असेल तर IRDAची मेन्स आणि हे मेन्स एका ठिकाणी ते ह्या हिशोबाने पहा. बरं अप्लाय तर करा. नंतर सर मी IRDAचं टाकून बसलो, समजा फॉर एक्झाम्पल मी कोणते काय सेंटर टाकलं जे की या एक्झामला नाही, पण काही ना काही ॲडजस्टमेंट तुम्हाला त्या ठिकाणी जे ते करावं लागणार आहे. पुढे असं कट ऑफ प्री आणि कट ऑफ मेन्स 2023 त्याच्याबद्दल मी आता तुम्हाला बोललो. कट ऑफ प्री आणि मेन्स किती असेल आणि किती कमी किती जास्त असणार आहे. 200 पैकी 103 मार्काचा कट ऑफ म्हणजे पेपर सोपा होता. तुम्ही साधा विचार करा ना, 200 पैकी 103चा कट ऑफ, याचा अर्थ माणसाने आणि इंग्लिश पण आहे आणि त्यात GA पण आहे 50 मार्काचा. याचा अर्थ 200 पैकी 103चा कट ऑफ आहे म्हणजे 130 ते 140 कमीत कमी अटेम्प्ट झाले असतील. 130-140चा अटेम्प्ट असेल, 130-140चा अटेम्प्ट 2.5 तासामध्ये म्हणलं तर सोपा पेपर आहे. म्हणजे RRB PO मेन्स लेवलचा पेपर आहे. थोडा अजून पुढे आणि एक्झाम झटपट आहे सगळ्या गोष्टी. सर प्रमोशन आणि प्लेस ऑफ पोस्टिंग. प्रमोशन जे ते सध्या तिथे फास्ट ट्रॅक प्रमोशन चालू आहे, त्यामुळे दर 4-5 वर्षाच्या आत एक प्रमोशन जे ते मिळत जातं. त्यामध्ये तुम्ही AO जी सध्या स्केल 1 आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, पुढे ते होते असिस्टंट मॅनेजर म्हणजे स्केल 2, पुढे ते डेप्युटी मॅनेजर स्केल 3, मग होते मॅनेजर स्केल 4, चीफ मॅनेजर स्केल 5, DGM स्केल 6, GM स्केल 7, मग होते एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि त्यानंतर होतं CMD. ह्याच्या आधीचे सध्या जे आहेत ह्याच्या आधीचे जे न्यू इंडियाचे CMD होते त्यांनी त्यांची कंपनी ॲज AO म्हणून जॉईन केली होती आणि ते स्ट्रेट CMDपर्यंत पोहोचले होते. ॲक्च्युली इथपर्यंत तुम्ही इंटरनल आहे ते राहतात, पण इथपासून वरची जी पोस्टिंग आहे ती होते PSGIC पब्लिक सेक्टर जनरल इन्शुरन्स कंपन्यांचे. हे वेगवेगळ्या कंपन्यांचे जे EDs आणि CMDs आहेत ते एकमेकांमध्ये इकडच्या कंपनीचे तिकडच्या कंपनीत जातात, तिकडचे इकडे येतात. तसं बँकांमध्ये पण होतं, पण इथपर्यंत जे आहेत ते आहे ते आपापल्या पॅरेंट ऑर्गनायझेशनमधले राहतात. बघा थोडं पुढे सर प्लेस ऑफ पोस्टिंगबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? प्लेस ऑफ पोस्टिंग त्यातल्या त्यात जे अकाउंट्सवाले आहेत ना ह्यांचे मुंबईमध्ये राहण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यांना कुठे बाहेर जायचं काम नाही. म्हणजे मुंबई म्हणजे हेड ऑफिस जास्त करून ह्यातले मॅक्सिमम लोक म्हणतोय. पण
जे जनरलिस्टमध्ये ते सगळीकडे जे ते जाऊ शकतात, पण बिईंग मुंबई बेस्ड ऑर्गनायझेशन ही जी आहे मुंबई बेस्ड असल्यामुळं मला वाटत नाही की महाराष्ट्राच्या पोरांना खूप जास्त बाहेर जावं लागलं, आणि गेलेच जास्तीत जास्त तर महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातपर्यंत जावं लागेल, जवळच्या जवळ इथल्या इथं. हे असं तर हे असं असेल. सर नेक्स्ट इन्क्रीमेंट आत्ता आपण डिस्कस केलं आहे, डिसेंबर जानेवारीच्या आसपास जे ते पुढची ॲग्रीमेंट त्यांची लागू होईल. ह्या कंपनीची बॅलन्स शीट खूप स्ट्रॉंग आहे, त्यानंतर प्रॉफिट मेकिंग PSU आहे, आणि वर्क कल्चर जे ते सगळ्यात बेस्ट वर्क कल्चरपैकी एक आहे. आता ह्याच्यामध्ये कोणत्या जॉबमध्ये पैसा जास्त, कोणत्या जॉबमध्ये पैसा कमी, हे मी साईडला ठेवलं आणि एवढं बघितलं की आमचे जे मुलं आतापर्यंत लागलेले आहेत 15-16 वर्षामध्ये, ह्याच्यामध्ये हॅपीनेस इंडेक्स कोणाचा कसा आहे. हॅपीनेस इंडेक्स तर मला हायेस्ट हॅपीनेस इंडेक्स सापडतो RBI असिस्टंट आणि RBI ग्रेड बीमध्ये जे लागलेले आहेत. तर RBI असिस्टंट, RBI ग्रेड बी. त्याच्यानंतर ज्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं, तर आपण जे ते संकल्प एज्युकेशनच्या माध्यमातून 16, 17, 18ला एक 3-4 वर्ष त्यांच्या हेड ऑफिसला आपण ट्रेनिंग, त्यांची जी ती विद्यार्थ्यांची ट्रेनिंग घेतली होती त्यांच्या हेड ऑफिसला. आणि तिथं गेल्याच्या नंतर तिथं आलेले बऱ्यापैकी विद्यार्थी जे आहेत ना, त्यांचे जवळपास सगळ्यांचे आईवडील जे ते न्यू इंडियामध्ये कामाला होते. आता होतं कसं की एखादा व्यक्ती शेतकरी असेल तर त्याला वाटतं नको आपल्या मुलाचं शेतीमध्ये नको, त्यानं दुसरं काही करावं. एखाद्या वडील इंजिनियर असतील कंपनीमध्ये, त्याला वाटतं नको हे नको दुसरं काही. एखादं गव्हर्नमेंट सर्वंट असेल, बाबा नको डोक्याला ताण आहे, तू इथं गेलं पाहिजे. पण मला ती अशी ऑर्गनायझेशन वाटली ज्या ठिकाणी आई वडील जे आहेत, लेक्चरच्या शेवटी संध्याकाळी 4-5 संपलं की येऊन विनवण्या करायचे टिपिकल मुंबई स्टाईलमध्ये की सर काही बघा हो, जर जमलं ना आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये खूप सुंदर असं वातावरण येतं, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामुळे दुसरीकडं कुठं नाही, आणि दुसरीकडे बाहेर पुण्यामध्ये जाऊन किंवा मुंबईमध्ये जाऊन कुठे करण्यापेक्षा आपापल्या ह्या ठिकाणी राहिलेलं किती चांगलं, अशा पद्धतीने आम्हाला सांगत होत्या. तर सांगण्याचा मुद्दा तिथला हॅपीनेस इंडेक्स जो आहे तो RBIच्या खालोखाल आणि दुसऱ्या नंबरला मला जे ते सापडलेलं आहे. तर त्यामुळं मला असं वाटतं, आणि तुम्ही इथलं वर्किंग कल्चर आणि बाकी सगळ्या गोष्टी पाहता, मिळत असलेले बेनिफिट्स आणि बाकी सगळ्या गोष्टी पाहता तुम्ही ह्या एक्झामचा विचार केला पाहिजे. आता लगेच मी IBPS क्लर्कची मेन्स पासच होणार आहे, आणि समजा ती सकाळच्या शिफ्टमध्ये आली आणि एक्झाम दुपारच्या शिफ्टमध्ये असेल, ही दुपारच्या शिफ्टमध्ये 1 तासाची साधी फ्री आहे, ते तुमच्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही फॉर एक्झाम्पल समजा सकाळच्या वेळेमध्ये तुम्ही तुमची IBPS क्लर्कची मेन्स दिल्याच्या नंतर मध्ये 1-2 तासाचा 3 तास तुम्हाला ब्रेक, 2-1 तासाचा ब्रेक, आणि ब्रेकमध्ये तुम्ही प्रॉपर आराम करून संध्याकाळची एक्झाम जी ती देऊ शकतात. त्यामुळं उगाच त्या गोष्टीची नाटकं करायची नाहीत. चांगला चान्स आहे. LIC सिलेक्शन माहिती ना तुम्हाला 15% वर महाराष्ट्रीयन त्यामध्ये होते, 15% जास्त. पंजाब नॅशनल बँक क्रेडिट ऑफिसर जे बघा, मी सगळ्यांच्या सिलेक्शनमध्ये महाराष्ट्राच्या पोरांची नावं बोल्ड करू तुम्हाला आपल्या खाली आपल्या EBD संकल्पना टाकली होती आधी. त्यामुळे चांगला चान्स दिला आहे. आणि अजून एक कसं होतं माहिती आहे काय, बघा 13 ऑक्टोबरची डेट आहे. तुम्हाला ते जास्त फायदेशीर कसं आहे, आतापासून तुम्ही जे सगळ्यात महत्त्वाचं बुकिंग करा, कारण 12 ऑक्टोबरला दसरा आहे. महाराष्ट्रामध्ये दिवाळी मोठी होते, पण असे काही राज्यात दिवाळीपेक्षा दसरा मोठा होतो. तर अशा ठिकाणी जाणं येणं, एक्झाम, घरचं वातावरण, ह्या सगळ्या गोष्टी पाहता जर तुम्ही तुमचे कॉम्पिटिटर पाहतायत हे अशामध्ये जास्त अडकले असतील, तर तुमच्याकडे ती गोष्ट चालू व्हायला 1 नोव्हेंबर किंवा दिवाळी ज्यावेळेस चालू होते ऑक्टोबरच्या शेवटी 27-28 तारखेपासून तेव्हा स्टार्ट होईल, तर तुम्ही कम्पॅरेटिव्हली त्यावेळेला चांगल्या पोझिशनमध्ये असाल. तर त्यामुळं ह्या गोष्टीचा सारासार विचार करा. आणि माझी अशी विनंती आहे की जास्तीत जास्त मराठी मुलांनी जे ते अप्लाय करायचं आहे. होपफुली व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून ते शेवटपर्यंत एखाद तरी माहिती असेल जी तुम्हाला नवीन मिळाली असेल. बाकी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओचा कॉन्टेंट आवडला असेल तर निश्चित लाईक करा, नसेल आवडला तर नाही केलं तरी चालेल. व्हिडिओ बाकी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अप्लाय करा असं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.